काशीखंड अध्याय 27. श्री गणेशाय नमः. मग लोपामुद्रेसी वदे कुंभज, ऐसा उद्धरिला तो शिव शर्मा द्विज. ऐसी तीर्थे निर्मी वृषभध्वज, भक्तजनांसी तारावया. ऐसी तीर्थे मुक्ती देती, परिजन्मांतराची होय प्राप्ती. मनोनी मल्लिकार्जुनाची गती, अधिक असे जाणपा. मनोनी अन्यत्र लिंगे पूजिल्या, तो जंतू जाय काशी ठाया. मल्लिकार्जुनाचे शिखर देखिल्या, घडे काशीची मुक्ती. तरी आपण देखिले हे शिखर, आपणा मुक्ती ठाव काशीपूर. जे लक्ष्मीने सांगितले साचार, 29वे द्वापारी. शिखर देखता घडे काशी, जरी पूजा विधी कीजे या लिंगासी. तरी पूर्वज करीती कैलासी, अमृतपान शिवसभे. मग लोपामुद्रा आणि अगस्ती, पाताळ गंगेचे स्नान करीती. मग पूजिती झाली प्रीती, मल्लिकार्जुना ते. मग आरंभिली स्तुती, म्हणे जय जयाजी त्रिशूळ हस्ती. जय जयाजी पशुपती, पंचानना तू एक. तुम्हा पूजिलिया विरूपाक्षा, कोण जाणे त्या पुण्याची संख्या. कृतांतासी करुणी शिक्षा, निज पद देसी तू. तू प्रसन्न होताची महेशा, अनन्य भक्तांसी सहसा. आपणांसारिखे करीती ऐसा, समर्थ होसी तू. तुम्ही दयाळू योमकेशा, भक्तांसी हा पूर्ण भरवसा. जन वेष्टिले माया पाशा, मनोनी नाही तव स्मरण. जैसे कर्माधीन जीव कोटी, तेनेची भ्रमती मोहसृष्टी. जय तुझे स्मरण पूजनी, भाव उठी. तय दग्ध होय त्रिपुटी सहजची. हे त्रैलोक्यजी तुमचा विनोद, पूर्ण भक्ती तुमचा आनंद. मग सहजची संवाद, होय तुझ्या वराचा. हरिविरींची ब्रंध तारापती, हे तुमचे मनांकुर होती जाती. मी मूढ मानव मंदमती, वाखाणू आता काय ते. तुझे इच्छेचा अंकुर, तोची ब्रह्मा षाडंगधर. त्यासही संदेह घातला थोर, उत्पत्ती स्थितींचा. अगस्तीने साष्टांग नमिले देखा, बद्ध करे प्रार्थिले त्रिपुरांतका. म्हणे मी दीन अनाथ त्र्यंबका, दिजे वरदान मज आता. तव झाली प्रसादवाणी, म्हणे रे अगस्ती महामुनी. तुझ प्राप्त होईल निज धामिनी, काशीपुरी ते. तुझ भवानीने दिधला वर, तो तू सत्य जाण कल्पतरू थोर. तो इच्छा फल देईल सत्वर, अहर्निशी तुझ लागी. मग लोपामुद्रा आणि अगस्ती, मार्गक्रमिती झाली पुढती. संकल्प धरोनिया मनोवृत्ती, स्वामी भेटीसा. मग आला स्वामीच्या स्थाना, तेथे देखिले षडानना. आश्चर्य वर्तले त्या ब्राह्मणा, देखोनिया स्वामीसी. तव लोपामुद्रा करी प्रश्न, म्हणे हा कैसा षडानन. हा शिव गौरींचा नंदन, कथावे आता मज प्रती. 12 भुज षण्मुख, 18 नेत्र विकट वेश सुरेख. मयूरवहन भूषण शेष, मिरवत असे तयाचा. मग तो अगस्ती म्हणे हो कांते, पतिव्रते गुण सरिते. शब्द श्रवणी सुचिते, ज्ञान गुण तुझे या त्रिभुवनी. हा स्वामी शिव गौरीचा सूत, परिसावा याचा जन्म वृत्तांत. कोणे एके कल्पी आकांत, पृथ्वीसी केला दैत्यांनी. तरी हे चरित्र जुनाट फार, युगे क्रमिली असती अपार. तरी हे स्कंद पुराणीचे सार, शिवे कथिले भवानीसी. लोपामुद्रेसी सांगे अगस्ती, दक्षाची कन्या नावे दिती. ते कश्यपाची कांता जनिती, महासुरांची म्हणवीत. हिरण्यकशिपू हिरण्याक्ष, राहू कपिस्कंद धूम्राक्ष. तालजंग पिंगाक्ष, आणि करौरव दैत्यपय. हे कश्यपाचे कुमार, दितीपासाव जन्मले असुर. मध्ये मुख्य नायक तारकासुर, महाउग्र भ्यासुर जो. तेने तप केले दारुण, प्रसन्न झाला चतुरानन. म्हणे जिंकिसी रे त्रिभुवन, सत्यवाणी माझी असे. तुझ युद्धासी समरंगणी, भिडे ऐसा वीर नसे या त्रिभुवनी. हरिविरींची रुद्रापासुनी, तुझ जय असे प्राप्त. तू पराभविसी अमर गण, ऐसे वदला चतुरानन. मग दैत्य आलासे तेथुन, तारकासुर नगरासी.
ऐसा तो तारकासूर महाबळी शुक्राचार्य मंत्री जवळी. मग तारकासूर ते वेळी प्रश्न करिता झाला गुरुसी. म्हणे हे जिंकू त्रिभुवन विरिंची मज झालासे प्रसन्न. महासंग्रामी त्रिदशांपासून जय असे आम्हासी. मग शुक्राचार्य म्हणे दैत्यनाथा आता विलंबन करी सर्वथा. आपण पराभवूया अमरनाथा घेऊ संपूर्ण अमरपुरी. यासी भीडता काय उशीर पराक्रम दिसे याचा अतुल. येथे न लावावा उशीर क्षण एक भिडावया. ऐसा करून या विचार तेने हंकारिले दैत्य असुर. जे जे पृथ्वीचे महाथोर पाताळ पुरींचे पराक्रमी. महादैत्य राहू भस्मासूर शुभ निशुंभ कर्टासूर. तालजंग कुंभक असुर चतुर्मुख मेघनाद. सहस्त्रबाहू आणि वज्रनाभ धेनुक सुबाहू आणि कुंभ. गजोदर शिरध्वज आणि निकुंभ ऐसे पाचारिले त्या ठाई. सप्तलोचन आणि धूम्राक्ष नरकासूर बाण विरूपाक्ष. प्रलंब आणि तोमराक्ष नमुची आणि शंभरासूर तो. ऐसी दैत्य कुळे सांगता सप्तकोटी प्रसवली दिती माता. म्हणून संकलित श्रोता नामे सांगितली. ऐसी मिळाली दैत्य कुळे तारकासूर आले थोर बळे. की भेदुनी सप्तही पाताळे उद्भवले जैसे कुलाचला. की स्वर्गी अभ्रपुटे विशेषे श्याम विशाल गर्जना घोषे. गिरिकंदरी जैसी मुखे नेत्रकूप तटाके जैसी. ऐसे पाताळ विवरींचे उन्मत महाप्रौढ बळाद्भूत. पृथ्वीसी करू शक्ती कल्पांत ते आले तारकापुरा. मग तारकासुरे युक्ती केली दळाधिपत्य दिधले शुक्रासी. मग निघते झाले सैन्य भारेसी अमरलोकावरी ते धवा. जिंकिली अवघी क्षिती पराभविले सर्व नृपती. असुर व्याप्त झाले दिगंती ते आवरिले तारके. म्हणे हे पृथ्वीचे जे भूपाळ हे तव आपुले भक्षफळ. आधी जिंकू अमरकुळ यांसी नाही कारण. म्हणून उसळले महाअसुर आकाशी जैसे गंधर्व भार. त्याही वेष्टिले अमरपूर सूरनाथाचे. 12 योजने जे अमरावती अवघी वेढिली तारक दैत्येती. जैसे झेपावती महापर्वती प्रलय मेघ. कथिता तारकाचा संग्राम ग्रंथासी न चले नेम. पुढे सांगावया अवगम असे ना काही सर्वथा. 40 कोटी दैत्य सैन्य पाळा पाडीला 36 योजन. 3 पाळी दैत्य पडले दारुण सूरनगरी वेष्टोनिया. 12 योजने अमरावती 3 पाळी वेढिली दैती. तरी सांगता दैत्यांची गणती सत्य मानिजे श्रोतेजनी. तारकासुराचा जो मंत्री तो शुक्र बोलिला जी एकनेत्री. 32 सहस्र धरित्री रोधिली त्यांच्या सैन्याने. आणिक दैत्या माझी महाबाहू महापराक्रमी राहू. त्याचा कैसा निर्मिला देहू सृष्टीकर्त्याने. तरी तो 9 सहस्र योजन संख्या स्तनापासून स्तन. मुष्टीचे रुंच प्रमाण 1,00,000 सहस्र दोणी. 1,00,000 योजनेसाठी पाऊल उमटे क्षिती तळवटी. श्रवणापासून नेत्रवटी 40 सहस्र योजने. ना तरी पाटा की जे वसुंधरा वरवंटा. की जे त्याचे शरीरा समुद्र मंथनी कापिले शिरा त्या राहूची नारायणे. दळाधीश तो तारकासूर स्थूल जैसा मेरू मंदार. प्रमाण बोलिला पराशर कुमार व्यास ऋषी जो प्रसिद्ध. 80 सहस्र योजने भूमिका तारकासुरे रोधिली देखा. शक्ती तरी त्रैलोक्या माझी नसे कोणासी. कोणाचे शरीर 1,00,000 योजन कोणाचे 60 सहस्र पूर्ण. 30 सहस्राहुनी न्यून कोणी एक नसे त्या माझी. ऐसे लक्षिता सर्व असुर 40 कोटी परिवार. तारकासूर प्रौढी थोर दळाधीश तोची पै. ऐसी सांगता असुर गणिता स्कंद पुराणी असे विस्तीर्णता. अनरतन मानिजे श्रोता हे कथिलेसे पुराणांतरी. सांगता असुरांचे प्रमाण श्रोते मानितील जरी असत्य वचन. तरी ऐकाजी निरूपण पुराणांतरीचे. प्रश्नोत्तर सांगता सत्य की असत्य परी कथावे पुराणांचे मत. अन्यथा बोलणे पुराणाविरहित ती म्हणावी मिथ्या बडबड. तरी दिती कश्यपांचा कुमार हिरण्यकशिपू नामा असुर.
त्याचा बंधू हिरण्यक्ष धीर महाप्रौढीचा विख्यात तो. तरी लक्षिता तयाचे शरीर कक्षेसी अदृश्य गिरीवर आणि सागर ऐसा विक्राळ महाथोर. मेरू मंदार तुल्य तो क्षीरसागराचे प्रमाण असे 64 लक्ष योजन. हिरण्याक्ष जाय उल्लंघून पैलती राशी सहजगती. हे वसुमती 89 कोडी ती कक्षेसी घातली करोनी चौघडी. मग धावतसे थोर प्रौढी देवा पाठी लागता. ऐसा परी सांगावा प्रश्न तरी श्रोता थोर विचक्षण. जे पृथ्वीची चौघडी करून घातली कैसी कक्षेसी. तरी आता पुराणींची बहुमते ती श्रवण करवू श्रोतयंते. जरी कक्षेसी घातले पृथ्वी ते तरी दैत्य कोठे धावत होता. सप्तसागर कुलाचल मेरू सहित समस्त भूमंडळ. सप्तदीपे लोकपाळ ऐसी घरा विस्तीर्ण हे. ते कैसी घातली कुक्षी तरी ते परी ऐसा साक्षी. पुराणांतरी अपरोक्षी सांगितली असे. तव लोपामुद्रा म्हणे अगस्तीसी तू माझ्या मन कुमुदिनीचा शशी. की मम हृदय कमलाचा होसी मधुकर तू एक. मज करिता तुमची भक्ती मानसी न होय तृप्ती. मजवरी असे जरी तुमची कृपा प्रीती तरी प्रश्न एक पुसेन. तव कुंभज म्हणे ओ कामिनी तुझी शब्दतने माझे मन हिरण्यी. जडवी प्रश्नरूपे दिव्य कोंदणी न करी साजनी विलंब. मग वदती झाली ते चतुरा शेषाचे मौळी असे वसुंधरा. ते कक्षेसी घालावया असुरा शेषे कैसी दिधली. तव अगस्ती म्हणे हो कांते माझे सुख शयनी आनंद भरिते. बरवे पुसिले गुणवंते संदेह हरणार्थ जे का. अगस्ती म्हणे ओ सुंदरी शेषाची मंदिरे पाताळ विवरी. तेथे अनेक नागकुमरी होत्या सहस्त्रमुखी. आता परिसे माझे प्रश्नोत्तर दोन रूपी वसुंधरा थोर. एक जंगम दुसरे स्थावर ते परिसावे तुवा. नवखंडे मेरू मंडळ सप्तद्वीपे कुलाचल. कांते ऐसे हे महितळ स्थावर बोलिजे. हे मस्तकी धरिली दिशा कुंजरी ते असती कूर्म पृष्ठीवरी. आता जंगम रूप जे दुसरी ते चतुरे परिसावी. दुसरी रूपे असे कामधेनू ते जंगम बोलिजे हेमवर्णू. अंगुष्ठ प्रमाण सहस्त्रफणू सदा वाहे निजमौळी. तव तो हिरण्याक्ष दैत्य महाबळी तेने धाडी घातली पाताळी. येते झालीसे धुमाकुळी शेष आणि असुरांसी. तरी ते दोघे सहोदर दोघे कश्यपाचे कुमार. दोघांचे युद्ध झाले घोरांदर ते असो आता पुढे सांगू. विध्वंसिली शेषाची मंदिरे महायुगांत केला असुरे. मग त्या कद्रू कुमरे घेतली न्यूनता आपणासी. असुर देखुनी महाबळी कंपायमान झाली महितळी. मग पळाला तो सहस्त्रमौळी असुराभेने ते धवा. हिरण्याक्ष महादारुण पळता धरिता झाला शेषफण. मस्तकींची घेत काढून धेनुरूप पृथ्वीजे. ते घातली कक्षे माझारी ते गोमुखे बोभाईली दीर्घस्वरी. शेष पळाला क्षीरसागरी विष्णू जवळी पावला तो. हरीसी भेटला सहस्त्रफणी पुढे ठेविला मस्तकींचा मणी. तोची कौस्तुभ कंठी नारायणी बांधिला प्रीतीने. तया कौस्तुभाचा प्रकाश थोर तो मंदराचळाचा कुमर. जय प्रमथी मथिला क्षीरसागर तै गळाले वीर्य तयाचे. पर्वत भ्रमता सागरी तेव्हा मंदरगिरीसी आली गिरिगिरी. वीर्य गळाले सागरी ते चालिले पाताळा. ते सहस्त्र वर्षे होते पृथ्वी पोटी तेने कंपायमान झाली सृष्टी. मग तिने अव्हेरिले पाताळ पुटी ते पडले शेषमौळी. तो कौस्तुभ झाला दीप्तिमंत जाणा मंदराचळाचा सूत. तो सर्वकाळ श्रीकाळ श्री अनंत मिरवीत असे निजकंठी. ऐसा तो दीप्तिमंत कौस्तुभमणी
जेणे शोभायमान चक्रपाणी, त्या पासाव झाल्या खाणी पृथ्वीवरी रत्नांचिया. तव हरिसी विनवी कद्रुसूत, म्हणे स्वामी तुमचा असे मी शरणागत. पैल पाठी लागला धावत, हिरण्याक्ष दैत्य तो. पृथ्वी हरिली जी बलात्कारी, दैत्ये घातली से कक्षे माझारी. ते बोभातसे दीर्घस्वरी दयाळू आतवनामे. तव हरीने घेतले सुदर्शन, करावया हिरण्याक्षाचे खंडन. तव गगनी वाणी झाली पूर्ण, यासी न मारावे या समयी. हा पूर्ण असे शिवाचा वरद, त्यासी सुदर्शन न करी भेद. हा शिवे केला असे अमरकंद, 28 युगे जाणपा. जेव्हा होईल नरसिंह अवतार, तय मरण पावेल हा असुर. ऐसा यासी असे पूर्णवर विश्वनाथाचा. मग शेषानी लक्ष्मीकांत, क्षीरसागरी राहिले गुप्त. म्हणून या कृतांत बाधू न शके तयांसी. मग तो हिरण्याक्ष काय करी, पृथ्वी टाकिली क्षीरसागरी. ते राहिली शंखाचे कोटरी, धेनुरूपे अद्यापी. ऐसा तो हिरण्याक्ष असुर, यासी तुळीजे मेरू थोर. तो उल्लंघुनी क्षीरसागर, सत्वर गेला पैलपारी. हे सांगावया कारण, तारकासुरे वेढिले अमरभुवन. ते वेळी हिरण्याक्ष आला जाणून, आठवले सहज हे. ऐसे दैत्य मिळाले महाबळी, देवांसी भिडती समफळी. गर्जना करीती न मंडळी, प्रळय मेघ जयापरी. ऐसे सैन्य 40 कोटी, चरण ठेवावया न मिळे क्षिती तटी. वाद्यध्वनीची या बोभाटी, व्योम अवघे नादावले. मग निसाणी देऊनी आघाओ, युद्धा प्रवर्तला आदित्यराओ. थरारला ब्रह्मकटाहो, गजरे करोनी दैत्ये धवा. मग दैत्य बळ पाहे वज्रमुष्टी, तव ते देखिले कोट्यानुकोटी. वाद्यध्वनी नभाचे पोटी, थरारले ग्रह तारा मंडळ. मग देवांसहित सुरेश्व, आला दैत्यावरी घेऊनी दळ भार. तव देखिले महाअसुर, कुळाचळ जैसे का. संघटनी झाली उभय दळांसी, न सांभाळिती आपणांसी. तेथे दिवसाची झाली निशी, सैन्य रजे करोनिया. घोरंदार होतसे दोही दळी, केश धरोनी पाडिती क्षिती तळी. देव जे पडती रणमंडळी, तया उठवी बृहस्पती. दैत्य पडती धरेवरी, त्यांते शुक्र उठवी झडकरी. मागुती युद्धासी उभे करी, संजीवनी मंत्रे करोनिया. ऐसे गेले लक्ष संवत्सर, परी दोन्ही न हटती भार. मग प्रश्निता झाला तारकासूर, शुक्राचार्यासी ते वेळी. तारकासूर वदे शुक्रासी, रणी पडलिया देव सैन्यासी. कवन उठवीतसे ते मज पासी, कथावे सविस्तर तुम्ही. तव बोलिला एक नयनी, समर्थ पाठी राखा असे रणी. मग भिडता समरंगणी, बळ बहुत होतसे. अमृतवल्ली द्रोणाचळी, त्या आणवी तो बृहस्पती तत्काळी. देव पडती जे भूतळी, ते उठवीतसे वल्ली बळे. ऐसा परिसोनी वृत्तांत, मग धाविन्नला तारका दैत्य. सागरी टाकिला पर्वत, द्रोणाचळ ते धवा. मग इंद्रासी म्हणे देवगुरु, सागरी बुडविला गिरीवरू. आता ना टोपे तो असुरू थोरू, पळावे येथुनी लवला हे. मग देव निघाले गिरी कंदरी, तव नारद गेला कैलास शिखरी. तेने प्राथिला तो त्रिपुरारी, धुर्जटी जो म्हणवीतसे. शिवासी म्हणे ब्रह्मकुमार, दैती सागरी बुडविला औषधी गिरीवर. तेने अपमान झाला थोर, देवगुरुचा पहा हो. तेने कोपला तो शंकर, पाठविला शैलादी गणहेर. धरोनी आणि दैत्यगुरु सत्वर, माझे आज्ञे करुणी. मग धाविनला शैलादी गण, शुक्र आणिला तेव्हा धरुण. तयासी भक्षुणी पंचानन, शीतळ झाला शरीरी. घेतले गुरुचे उसणे, भार्गव भक्षिला पंचानने. पुढे असो हे निरूपणे, ते केले मागील प्रसंगी. मग इंद्रासी म्हणे देवगुरु, तुम्ही स्मरावा षाडंग धरू. तोची महाअसुरू शांत करू शके. ऐसे विचारी जव देवगुरु, तव आला नारद ब्रह्मकुमरू. तो कथिता झाला विचारू, विष्णूचा वज्रधरासी. नारद म्हणे हो वज्रधरा, तुम्ही हरिसी किमर्थ स्मरा. निमित्ताविन षाडंग धरा, न घडे येणे सर्वथा.
जरी खुंटे आयुष्याचा मार्ग तरी कमळन तू तुवे बांधिजे मातंग मृत्यू समयी कृतांताचा राग कोण शांत करू पाहे दैत्यासी मारावया नसे निमित्त म्हणून मुरारी तेथेची झालासे गुप्त 14 चौकडियांपर्यंत अजिंक्य जाण असुरहा तव बोलिला वज्रधर आम्ही दैत्यासी करू समर मग जे असेल होणार ते सुखे हो का नारद म्हणे वज्रपाणी तारकासी भिडे समरंगणी ऐसा तुम्हा माझी कोणी न देखो बळी समर्थ आता परिसा माझे उत्तर तुम्हा राखणे असेल जरी अमरपूर तरी मदतीसी आणावा महाशूर पुत्र मांधातियाचा तो मुचुकुंद नामा महावीर त्यास मनसे त्रिलोकी थोर त्याचे शूरत्वासी नाही पार ऐसा शुरा माझी श्रेष्ठ हा तो मांधातियाचा नंदन अनेक विद्या परिपूर्ण तो आनाल तरी विशेष गुण अमरावती रक्षील तो मग देवी आणिला मुचुकुंच महापुण्यशील मुखी वेद रथी बैसोनिया विनोद पाहे असुरांचा दृष्टीने जेथे असे तो तारकासूर तेथे आला मुचुकुंद वीर चक्षुने देखिला तो दळभार महाअसुरांचा त्याचिया रथ झडपेचिये मगती दैत्यांच्या मुरकुंड्या पडिल्या क्षिती तव तारक देखिला पुढती येत येता मुचुकुंद म्हणे तारकासुरा तुवा गांजिले हो सुरेश्वरा आता साहे महाअसुरा बाणसंधान माझे वेळी मग योजिला धनुष्यासी गुण प्रष्टी घातला सहस्त्रनयन मग सीती लाविला बाण तो प्रळय काळ ज्यापरी तो तारके देखिला अकस्मात वरीचे वरी तोडिला येत येत तारक प्रौढी महाद्भूत न मानी संधान तयाचे तारके योजिले शरजाळ तेने व्यापिले नभमंडळ दोघे जैसे मेरू मंडार अढळ करू पाहती निर्वाण तारकाचा ध्वज छत्र जाण अश्वधनुष्य आणि वडीन छेदिले एकाची बाणे करुण मुचुकुंद वीरे ते धवा मग तारकासूर खड्ग प्रहारी मुचुकुंद ताडिला हृदयावरी खड्ग भंगिला ते अवसरी नृपसूते गदा घाये मुचुकुंदे विंधिला तारकासूर अश्वरासारथी केले चूर मोडिला तारकासुराचा रहंवर वीरथ केला ते ठाई मग उठावया तारकासूत हिरण्याक्ष नामे बळाद्भूत पर्वत म्हणून मूर्छागत केला मुचुकुंद ते वेळी ऐसे तारक मुचुकुंदासी थोर युद्ध मांडले दोघांसी दृष्टांत ध्यावया कारणे यासी नाही योजना पुराणी एकमेका हाणी ती शिळा प्रहार तेने थरारले सप्तसागर गडबडले ते गिरीवर कुलाचल पृथ्वीवरी ऐसे भिडती महानेटे पर्वत लोटिती नखाग्र बोटे चरण प्रहारे होती शतकुटे मेरू मंदराची ते धवा महात्राणे लोटिती एकमेका दोघे निर्भय नाही शंका तव मुचुकुंदे त्या तारका देखिले बळाधिक्य आता सावधानजी स्रोतोत्तमा प्रार्थितसे शिवदास गोमा दोघे प्रवर्तले महासंग्रामा तारकाणी मुचुकुंद तो इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे तारकासूर संग्राम वर्णन नाम सप्तविंशाध्याय श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु।